कट्ट्याचा मुजरा करूया, कट्ट्याला सुरुवात करूया. नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर साहेब, तुम्ही आयुर्वेदातले मोठे तज्ज्ञ आहात आणि तुमचा खूप मोठा आयुर्वेदाचं उपचाराचं केंद्र आहे. पण त्याच्या बरोबरीनं तुम्ही गेल्या 25-30 वर्षांपासून छत्रपतींच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि तरुणाईमध्ये त्या विचारांचं बीज रोवायचा प्रयत्न करत ज्या दुर्ग भ्रमंतीच्या मोहिमा आणि व्याख्यानं या पद्धतीनं जे काम करत आहात ते खूप अचंबित करणारं असंच म्हणता येईल. पण मला म्हणजे त्या सगळ्याच्या बद्दल आपल्याला बोलायचं आहे. पण ही महाराजांचं असं वेड जे तुम्हाला लागलेलं आहे ते कधी कसं लागलं? आणि आजसुद्धा तुम्ही इथं कपाळाला चंद्रकोर लावून आलेले आहात. संदीप म्हणाला तसं आता ती तुमची एक ह्याची खूण झालेली आहे की तुम्ही म्हणजे चंद्रकोर. काय आहे त्याच्या मागचं कारण? खरं तर कळत्या वयामध्ये पहिल्यांदा पोवाडे ऐकले शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांचे, आणि तो रांगडा आवाज. आणि मी 7वी 8वी 9वीला डफ हातात घेतला. म्हणजे माझा तो आवाज, पहाडी आवाज, शाहिरीला पूरक होता. वडिलांनी प्रोत्साहन दिलं. पण 10वी नंतर पोवाडे बाजूला पडले. 11वी 12वी शिक्षण झाल्यानंतर BMSच्या रूपाने गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपुरात प्रवेश मिळाला. आणि मग वक्तृत्व स्पर्धा प्रामुख्याने म्हणजे जडल्या. आणि शिवाजी महाराजांचं तर वेड पहिल्यापासून होतंच. आणि मग हळूहळू किल्ले भ्रमंती, व्याख्यानाला सुरुवात. आता चंद्रकोरचा विषय निघाला. खरं तर ही तरुणाई आजही शिवाजी महाराजांसारखी दाढी राखते, चंद्रकोर राखते, हातामध्ये राजमुद्रा, गळ्यामध्ये राजमुद्रा. खरं याला विरोध नाही आहे, अनुकरण असलं पाहिजे महापुरुषांचं. पण मी तरुणाईला अनेक व्याख्यानामध्ये मी लोकांना आवाहन करतो की शिवाजी महाराजांची दाढी ठेवली पाहिजे, चंद्रकोर लावली पाहिजे, राजमुद्रा हातामध्ये धारण केली पाहिजे. पण त्यात जबाबदारी हजारपट वाढते. जेव्हा तुम्ही राजमुद्रा अंगठीच्या रूपामध्ये हातामध्ये धारण करता, या 2 बोटामध्ये तुम्हाला सिगारेट्ससुद्धा कधी आयुष्यामध्ये घेता येणार नाही, हे जबाबदारीचं भान असलं पाहिजे. चंद्रकोर हा विषय असा आहे की मी नेहमी म्हणत असतो की एखाद्या ठिकाणी गर्दीमध्ये एखादी माई भगिनी संकटात आहे आणि त्या सगळ्या भाऊगर्दी अनोळखीच्या रूपामध्ये कुठल्या लोकांकडे जायचं, तर ती शोधाशोध करायला लागेल. तेव्हा चंद्रकोर असलेल्या व्यक्तीकडे ती ठामपणाने जायला पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे. आणि म्हणून चंद्रकोर लावल्यानंतर तुमची